श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य चॅनलवर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध थेट तुमच्यासोबत आहे. हो, मी बोलते मिथुन राशीच्या लोकांविषयी. कधी असं झालंय का तुमच्यासोबत की तुम्ही मनात विचार करताय की अरे यार, हे काम मी अगदी परफेक्ट केलं होतं, मग शेवटी बिघडलं कसं? किंवा मजा मस्ती करता करता अचानक असं काहीतरी घडतंय की सगळे प्लॅन्स कोलमडून जातात. जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मिथुन राशीच्या लोकांना लागलेली नजर कशी ओळखावी आणि ती कशी काढावी. आणि हो, आज मी तुम्हाला कोणतंही कंटाळवाणं किंवा किचकट ज्योतिषशास्त्र सांगणार नाही. जर तुमच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या खऱ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्ही स्वतः म्हणाल, अरे बापरे, हे तर अगदी माझ्याचबद्दल बोलत आहेत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग सुरू करूया आपण या व्हिडिओला. मिथुन रास. मिथुन ही चंचल मन आणि अफाट बुद्धीचा संगम आहे. मंडळी, मिथुन रास म्हटलं की डोळ्यासमोर येतात दोन गोष्टी. एक म्हणजे अफाट हुशारी आणि दुसरी म्हणजे भयंकर चंचल मन. या राशीचा स्वामी आहे बुध ग्रह, जो बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा राजा मानला जातो. तुम्ही कधी स्वतःचं निरीक्षण केलंय का? मिथुन राशीच्या लोकांमध्ये एक जादू असते. ते कोठेही जा, चार चौघात चार गोष्टी बोलून ते पूर्ण वातावरण हसवून टाकतात, महफिल जिंकून घेतात. यांच्याकडे बोलण्याची एक अप्रतिम कला असते. पत्रकारिता, लेखन, कला, बँकिंग, मीडिया किंवा स्वतःचा व्यवसाय असो, हे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर कोठेही पुढे जातात. पण इथेच एक मेतकूट आहे. यांच्या याच बोलण्यामुळे, हसण्यामुळे आणि हुशारीमुळे अनेकदा लोकांना यांचा हेवा वाटायला लागतो आणि तिथेच सुरू होते नजर लागण्याचा खरा खेळ. एक साधा प्रश्न, किती वेळा असं होतं की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप खुश होऊन कोणाला तरी सांगता आणि दुसऱ्याच दिवशी ती गोष्ट नेमकी बिघडते? कमेंट करून नक्की सांगा. हे तुमच्यासोबत घडलं असेल तर समजा इथेच पॉझिटिव्ह ऊर्जेला कुठेतरी काळी नजर लागलेली असते. तुम्हाला नजर लागली आहे हे कसं ओळखायचं? तुमच्या खऱ्या आयुष्यातील अनुभव. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की एअरलेस किंवा एकदम भारी चाललेलं आयुष्य, आपलं आयुष्य अचानक अडकलंय, हे कसं ओळखायचं? मिथुन राशीच्या लोकांना नजर लागली की त्यांच्या शरीरात आणि आयुष्यात काही स्पष्ट बदल दिसायला लागतात. बघा, हे लक्षण तुमच्याशी जुळतंय का? पहिलं लक्षण आहे अचानक डोक्यावर वजन वाढल्यासारखं वाटणं. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या कोणतीही मोठी समस्या नाही, पण सतत डोके जड असल्यासारखं वाटणं, विशेषतः संध्याकाळच्या वेळी डोकं दुखण्याचा त्रास सुरू होतो. काम करण्याची इच्छाच उरत नाही, प्रचंड आळस अंगात भिनतो. दुसरा आहे लक्षण विचारांचा भयंकर गोंधळ, ओव्हर थिंकिंग. मिथुन रास ही आधीच विचार करणारी रास आहे, पण नजर लागल्यानंतर यांच्या डोक्यात विचारांचे इमले उभे राहतात. एकीकडे माणूस विचार करतो की मी हे करू का ते करू, आणि दुसरीकडे मनात नको नको ते नकारात्मक विचार यायला लागतात. मन अजिबात एका जागी स्थिर राहत नाही. तिसरं लक्षण आहे हातात आलेला पैसा हातात टिकत नाही. खूप कमावलंय किंवा पैसे येणार आहेत, पण नेमका त्याच वेळी काहीतरी असा खर्च निघतो की सगळे पैसे पाण्यासारखे वाहून जातात. पैशाची चणचण भासू लागते. हे आर्थिकदृष्ट्या नजर लागल्याचं सर्वात मोठं लक्षण मानलं जातं. चौथं लक्षण आहे नको त्या गोष्टींवरून वाद होणे. जे लोक तुमच्यावर जीव वाळतात त्यांच्याशीच विनाकारण छोटे छोटे गैरसमज आणि खटके उडायला लागतात.
घरामध्ये विनाकारण एक अस्वस्थ करणारी शांतता किंवा सतत चिडचिड करणारे वातावरण तयार होतं. जर हे सगळं तुमच्या बाबतीत घडत असेल तर मित्रांनो, आता वेळ आली आहे स्वतःची आणि घराची ऊर्जा पॉझिटिव्ह करण्याची. मिथुन राशीच्या नजर काढण्याचे अत्यंत सोपे आणि घरगुती उपाय. आता काळजी करू नका. आपल्या संस्कृतीत आणि वास्तूमध्ये यावर अगदी सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्यासाठी कुठलेही मोठे तांत्रिक विधी करायची गरज नाही. घरच्या घरी हे उपाय कसे करायचे ते पहा. पहिला उपाय आहे खड्या मिठाचा चमत्कार. काय करायचं आहे तर एक मूठभर खडे मीठ घ्या. ज्या व्यक्तीला नजर लागली आहे किंवा तुम्हा स्वतःला देखील नजर लागलेली आहे त्यांच्यावरून डोक्यापासून पायापर्यंत हे मीठ 7 वेळा उतरून घ्या. घड्याळाच्या दिशेने आणि उलट दिशेने असं उतरवायचं आहे. पुढे काय करायचे तर हे मीठ लगेच फ्लॅश करून टाका किंवा घराबाहेर वाहत्या पाण्यात किंवा मातीत टाकून द्या. मीठ आजूबाजूची सगळी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. हा उपाय केल्यावर तुम्हाला तासाभरातच शरीरात हलकेपणा जाणवेल. उपाय क्रमांक 2, कापूर आणि लवंगेचा धूर. काय करायचं? संध्याकाळच्या वेळी एक मातीचा दिवा घ्या. त्यात 2 भीमसेनी कापूर आणि 2 अखंड लवंगा, ज्या लवंगांना पुढे फूल असतं अशा लवंगा घ्या आणि तो प्रज्वलित करा. पुढे काय करायचं? हा दिवा घराच्या प्रत्येक खोलीत फिरवा. त्यांचा जो सुवासिक धूर संपूर्ण घरात पसरेल. त्यामुळे घरातील सगळी दृष्ट, वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. मिथुन राशीच्या लोकांच्या घरासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. उपाय क्रमांक 3, पाण्याचा साधा आणि प्रभावी उपयोग. एका तांब्याच्या किंवा काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात थोडेसे कुंकू टाका. नजर लागलेल्या व्यक्तींवरून तो पेला 7 वेळा उतरवून घ्या आणि ते पाणी घराबाहेर एखाद्या झाडाच्या मुळाशी ओतून टाका. वाईट नजर समवण्यासाठी हा पारंपरिक आणि खात्रीशीर उपाय आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, नजर काढल्यानंतर स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मिथुन राशीच्या लोकांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही गोष्टींची गाठ बांधली पाहिजे. प्राणायाम आणि ध्यान. दररोज सकाळी फक्त 10 मिनिटे डोळे बंद करून बसा आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुमचे मन चंचल आणि शांत होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. हिरव्या रंगाचा वापर. बुध ग्रहाचा रंग हिरवा मानला जातो. शक्य असेल तेव्हा हिरवे वस्त्र परिधान करा किंवा खिशात हिरवे रुमाल ठेवा. यामुळे पॉझिटिव्ह ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. सकारात्मक लोकांशी सुसंवाद साधा. तुमचं सर्कल पॉझिटिव्ह ठेवा. जे लोक तुम्हाला सतत खाली खेचतात किंवा निगेटिव्ह बोलतात त्यांच्यापासून थोडे लांब राहणेच. जसे हिवाळ्यात जसं स्वेटर गरजेचं असतं तसं मानसिक आरोग्यासाठी फायद्याचं असतं. तर मंडळी, आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि चढ उतार हे या प्रवासाचा, आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा एक भाग आहेत. नजर लागणे किंवा नकारात्मकता येणे यात घाबरून जाण्यासारखं काही नाही. फक्त आपल्याला वेळीच सावध होऊन ती ऊर्जा बदलता आली पाहिजे. जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला असं वाटलं असेल की अरे बापरे, हे तर अगदी माझ्यासोबतच घडतंय, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मिथुन राशीच्या मित्रांपर्यंत आणि फॅमिली ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण त्यांची ही नजर आणि काळजी दूर होणं गरजेचं आहे. खाली मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, वरील लक्षणापैकी तुम्हाला कोणते लक्षण सध्या तुमच्या आयुष्यात जास्त घडतंय? डोकं दुखणं, विचारांचा गोंधळ की हातात पैसा न टिकणं? प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा
आणि तुमच्यासाठी कोणता उपाय सर्वात जास्त उपयोगी पडला तेही नक्की लिहा. आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटूया अशाच पुढील पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.